जन्मामध्येच मी पण संपले. जन्मामध्येच मी पण संपले, मृत्यूत तर ते कधीच नव्हते. जन्मामध्येच मी पण संपले, मृत्यूत तर ते कधीच नव्हते. तरीही मी जगत असते, मृत्यूला दूर सारून, जीवनाची एक रसिक बनून, जीवनाची एक रसिक बनून. नमस्कार, मी डॉक्टर वीणा देव. सर्वप्रथम माझी मायबोली, माझी मराठी भाषा हिला वंदन करते. मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, पण माझे वडील कैलासवासी डॉक्टर विश्वनाथ कावळे हे मराठीत PhD होते. त्यांच्या PhDचा विषय होता मराठी कादंबऱ्यातील सामाजिक समस्या. त्यामुळे घरात भरपूर वाचनाकरता कादंबऱ्या होत्या. लहान वयातच त्या सगळ्या वाचनाची गोडी लागली. याशिवाय अनेक कविता संग्रह, कथा संग्रह, एक मराठीची फार सुंदर अशी लायब्ररी वडिलांची होती. त्यातून मराठीविषयी आपुलकी निर्माण झाली, मराठी वाचनाची गोडी निर्माण झाली. त्या काळात श्री राम शेवाळकर, श्री पुभा भावे, श्री सुधाकर गायधनी मोठे मोठे कवी घरी येत आणि कविताच्या मैफली रात्री होत. एक वेगळाच आनंद त्यातून मिळायचा, तो वर्णन करणं शब्दातीत आहे. पण त्या सगळ्या शब्दांच्या वैभवातून, त्या संस्कारातून मी कविता लिहिण्याकडे प्रवृत्त झाली असं मला वाटतं. आणि त्यातल्याच काही कविता आज मी या YouTubeच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवते आहे. त्या कविता किती चांगल्या वाईट याबद्दल मी काही बोलू शकत नाही, परंतु तुमच्यासारख्या श्रोत्यांचा, वाचकांचा कौतुकाची अपेक्षा त्या कवितांना आहे. आणि म्हणूनच कविता आवडल्या तर या चॅनलला जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझ्या पहिल्या कवितेचं शीर्षक आहे कफल्लक. कफल्लक जीवनाची मी कफल्लक प्रवासी. कफल्लक जीवनाची मी कफल्लक प्रवासी. सौंदर्याचे पान करताना होते मीच प्रवासी. जीवनाच्या मैफलीत विचार गहरे होताना, जीवनाच्या मैफलीत विचार गहरे होताना, सुंदर तमाला चांदण लगडताना. जीवनाच्या मैफलीत विचार गहरे होताना, सुंदर तमाला चांदण लगडताना, पृथ्वीला गर्भवतीचे डोहाळे लागताना. माझे मी पण बहरून उठते, मृत्यूच्या वाटेवरील कफल्लक प्रवासी. मृत्यूच्या वाटेवरील कफल्लक प्रवासी. माझ्यातील मी पण उगाच जागवते, मृत्यूच्या वलयात जीवन फिरताना. मृत्यूच्या वलयात जीवन फिरताना अहंकाराशी मस्ती करते. रतिसख्या मेघदूताला विरहिणीचा साज देते. सौंदर्याचे पान करताना मीच मला हरवून जाते. जन्मामध्येच मी पण संपले. जन्मामध्येच मी पण संपले, मृत्यूत तर ते कधीच नव्हते. जन्मामध्येच मी पण संपले, मृत्यूत तर ते कधीच नव्हते. तरीही मी जगत असते, मृत्यूला दूर सारून, जीवनाची एक रसिक बनून, जीवनाची एक रसिक बनून. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे सर पावसाची. ही पावसाची सर ओल्या वेदनेची जखम. ही पावसाची सर ओल्या वेदनेची जखम. त्या शब्दांच्या सलगींचा माझ्या स्मृतींना सर. ही पावसाची सर ओल्या वेदनेची जखम. त्या शब्दांच्या सलगीचा माझ्या स्मृतींना सर. खोंड वारे माप धावे धुंद मातीचा सुगंध. खोंड वारे माप धावे धुंद मातीचा सुगंध. माझ्या केसात माळला अबोल सायली सुगंध. माझ्या हाताच्या बोटांनी सारा गोंधळला पाऊस. माझ्या हाताच्या बोटांनी सारा गोंधळला पाऊस. मन विराण हे झाले हाती तुक्याचा अभंग. कशी पावसाची सर, कशी पावसाची सर माझ्या बकुळ वेदना.
कशी पावसाची सर माझ्या बकुळ वेदना, ह्या ओलेत्या विराणीला सारा स्मृतींचा जोगवा, सारा स्मृतींचा जोगवा. ही जी कविता आहे ही 4 ओळींची. 4 ओळी प्रकारात मोडेल की नाही मला सांगता येत नाही, पण मी त्या 4 ओळी आपल्यासमोर सादर करते. ही संन्याशी संध्याकाळ उभी व्रतस्थ दाराशी, ही संन्याशी संध्याकाळ उभी व्रतस्थ दाराशी, दूर क्षितिज पैंजण नाद वैराग्य दाराशी. वस्त्र भगवे आकाशी, वस्त्र भगवे आकाशी ओवी आत्म्याची ही झाली, वस्त्र भगवे आकाशी ओवी आत्म्याची ही झाली, संधी प्रकाशाच्या सांजवाती स्तोत्रे जीवनाची झाली, स्तोत्रे जीवनाची झाली. या शेवटच्या कवितेचं शीर्षक आहे याचना. शब्द पाखरांचा तू मला देणं द्यावं, शब्द पाखराचं तू मला देणं द्यावं, कल्पनेच्या शिंपल्यातील स्वप्नमय मौक्तिक द्यावं. शब्द पाखरांचं तू मला देणं द्यावं, कल्पनेच्या शिंपल्यातील स्वप्नमय मौक्तिक द्यावं. विचारांच्या वरखाचं तू मला देणं द्यावं, विचारांच्या वरखाचं तू मला देणं द्यावं, आणि जीवनातील आशांनी मन धुंद बनून जावं. साहित्याच्या गारव्याचा तू मला गजरा द्यावा, साहित्याच्या गारव्याचा तू मला गजरा द्यावा, आणि जीवनातील अस्मितेत भावनेचा सडा शिंपावा. असेच तू देत जावे, असेच तू देत जावे, झरणीचा पदर पसरून रसिकतेचा टिळा लावून, झरणीचा पदर पसरून रसिकतेचा टिळा लावून, मी ते घेत जावे, मी ते घेत जावे.